एकदा नारदजी फिरता फिरता हिमालयामध्ये गेलेले आहेत आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर अतिशय सुंदर असं रमणीय स्थान त्यांनी बघितलं, ज्या ठिकाणी रंगीबिरंगी फुलं होते, अतिशय सुंदर झरे वाहत होते, अनेक सुंदर सुंदर पक्षी ज्या ठिकाणी कलरव करत होते, अतिशय दिव्य आणि सुंदर स्थान बघितल्यानंतर त्या ठिकाणी नारदजी महाराजांना समाधीमध्ये बसण्याची इच्छा झाली. नारदजी महाराज ध्यानमग्न झाले आणि जसे नारदजी महाराज ध्यानमग्न झाले, कथेकडे लक्ष द्या. नारदजी महाराज जसे ध्यानमग्न झाले, नारदजींना दक्षाचा शाप होता की तुम्ही कधीही एका जागेवर स्थिर राहणार नाही, परंतु तो शाप गेला आणि नारदजींची समाधी लागली. किती दिवस लगी समाधी अखंड अपार, अनेक दिवस वर्षानुवर्ष व्यतीत व्हायला लागले. जसे नारदजींची समाधी लागली तसं त्या ठिकाणी स्वर्ग लोकामध्ये इंद्रदेवाला टेन्शन आलं. जर नारदजींनी तप केलं, पुण्य वाढलं आणि ब्रह्मदेवाकडून जर माझी गादी माझी खुर्ची मागितली तर माझं पद गेलं, म्हणजे खालच्यांनाच खुर्ची जाण्याची भीती आहे असं वरच्यांना सुद्धा भीती आहे. आणि इंद्रदेवाला सगळ्यात जास्त भीती आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी जरी परमार्थ सुरू केला तरी देवता विघ्न करतात का, बघतात हुकतात की टिकतात. आणि जे हुकले ते गेले आणि जे टिकले त्यांची परीक्षा होते, एक 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 परीक्षा होते, खऱ्या भक्ताची परीक्षा होती. तसं नारदजींना ध्यानस्थ बसलेलं बघितलं आणि विचार करू लागले आता कसं होईल. म्हणून त्या ठिकाणी कामदेवाला आणि अप्सरांना पाठवलं की नारदाची समाधी भंग करा. कामदेव अप्सरा आल्या, नृत्य केलं, नारदजींची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून काही समाधी भंग झाली नाही. शेवटी नारदजींनी डोळे उघडले, अप्सरांना बघितलं, कामदेवाला बघितलं. कामदेव भयभीत, अप्सरा भयभीत, नारदजी काही शाप तर देणार नाही ना. अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी नारदजी महाराजांनी शाप दिलेला नाही. कामदेव आणि अप्सरा निघून गेल्या. नारदजी महाराज त्या ठिकाणी विचार करू लागले की माझी समाधी भंग करण्यासाठी देवांनी एवढ्या नारदजींना त्या ठिकाणी अप्सरांना आणि कामदेवाला पाठवलेलं आहे, परंतु माझी समाधी ते अजिबात भंग करू शकले नाही. नारदजींना त्या ठिकाणी आश्चर्य झालं. नारदजी महाराज विचार करू लागले की यांनी माझी समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला तर यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये क्रोधही आला नाही आणि अप्सरा बघून कामही निर्माण झाला नाही, कामदेवाचाही प्रभाव पडला नाही. महादेवाची समाधी भंग करण्यासाठी कामदेवाने नृत्य केलं. महादेवाचा डोळा उघडल्याबरोबर अग्नी बाहेर पडली आणि कामदेव जळून भस्म झाला होता. पण आता महादेवापेक्षाही मी श्रेष्ठ आहे, कारण महादेवाला तरी क्रोध आला नव्हता, काम नाही परंतु क्रोध आला होता. मला कामही नाही आणि क्रोधही नाही. अहंकार झाला. नारदजी महाराज निघाले. अहंकारी व्यक्ती कधीही एकटा राहत नाही. अहंकारी व्यक्ती नेहमी जो आपली स्तुती ऐकतो त्याच्या जवळ राहतो. नारदजी गेले, विचार करायला लागले, चला महादेवाला सांगूया की तुमच्यापेक्षा मला मार्क जास्त पडले. गेले महादेवाजवळ. महादेव म्हटले, सत्कार आहे महाराज तुमचा, एवढ्या दिवसानंतर तुम्ही आला. नारदजी मनातल्या मनात विचार करताय, तेच तर सांगायला आलो. म्हटले माझी समाधी लागली होती, इंद्राने कामदेव अप्सरा पाठवल्याना काम निर्माण झाला ना मी त्यांना शाप दिला. काम नाही, क्रोध नाही. महादेवाच्या लक्षात आलं कामही आहे, क्रोधही आहे आणि अहंकार सुद्धा. महादेव म्हणू लागले, जे मला सांगितलं ते विष्णूला जाऊन सांगू, कारण विष्णूला जर कळालं माझ्या भक्तात अहंकार झाला तर भक्ताचा अहंकार विष्णूला अजिबात सहन होईल. आता चांगल्या विचाराने सांगितलं महादेवाने नारदजींना.
पण नारदजींनी त्याचा उलटा अर्थ घेतला. नारदजी विचार करू लागले, माझं चांगलं काही यांच्याकडून बघवलं जात, मी कामालाही जिंकलं, मी क्रोधालाही जिंकलं, आणि यांच्याकडून माझं चांगलं बघवलं जात नाही. मी माझ्या इष्टदेवाला ही गोष्ट का सांगू नको. नारदजी निघाले, महाराज गेले विष्णूकडे. आणि जसे विष्णूकडे गेले, भगवान विष्णूने बघितलं आपला भक्त चांगला फुगून अहंकाराने सत्कार केला, सोबतच्या आसनावर बसवलं. म्हणले बऱ्याच दिवसांनी दर्शन दिलं. दर्शन करायला नाही आले, द्यायला आले. लक्ष्मी विचार करायला लागली, आज यांना काय झालं, आज हे नारदजींचा एवढा सत्कार का करतात. भगवंत म्हटले, थांबा देवी, तुम्हाला नंतर सांगतो. नारदजींची एवढी स्तुती, म्हणजे जणू नारदजींना अजून एवढं फुगवताय की ते फटकन फुटले. शिवजींनी आजार जाण्याचं औषध दिलं होतं, पण ते औषध काही नारदजींनी घेतलं. आता आजार पूर्णतः बाहेर पडला पाहिजे त्याचं औषध विष्णू देत आहे. स्तुती करून एवढे दिवस कुठे गेला होता. नारदजी म्हटले, प्रभो हिमालयात गेलो, समाधी लागली, काय सांगावं. कामदेव आले, अप्सरा आल्या, ना काम निर्माण झाला, ना माझ्यामध्ये क्रोध उत्पन्न झाला. विष्णू म्हणले, ठीक आहे, एवढे तर तुमच्यामध्ये सामर्थ्य असणारच ना, तुमच्याशिवाय एवढं सामर्थ्य कुणामध्ये आहे, म्हणजे अजून फुगवलेलं आहे. नारदजी महाराज तिथून निघाले, आणि जसे निघाले आपल्या भक्ताचा अहंकार दूर करण्यासाठी एक लीला भगवंताने केली. एक नगर बनवलं आकाश मार्गामध्ये. त्या नगरामध्ये प्रवेश केला नारदजी महाराजांनी. शीलनिधी नावाचा राजा त्या ठिकाणी होता, आणि त्या राजाची मुलगी श्रीमती त्या ठिकाणी होती. राजाच्या महालामध्ये नारदजीने प्रवेश केला. राजाच्या मुलीला बघितलं, अतिशय सुंदर. राजाने सांगितलं, थोड्या वेळानंतर माझ्या मुलीचा विवाह होणार आहे. जो सगळ्यात सुंदर आहे त्याच्या गळ्यामध्ये माझी मुलगी माळ घालणार आहे. नारदजींनी जसं त्या श्रीमतीकडे बघितलं, नारदजींमध्ये काम उत्पन्न झाला. नारदजी विचार करू लागले, जगात सगळ्यात सुंदर विष्णू आहेत. गेले विष्णूकडे, आणि गेल्यानंतर विष्णू म्हणले, नारदजी महाराज पुन्हा एकदा कसे आलात. नारदजी म्हटले, एक काम आहे. आधी सांगायला आले होते काम नाही, क्रोध नाही, आणि आता सांगायला लागले एक काम आहे. विष्णू म्हटले, काय काम आहे. म्हटले, प्रभू थोड्या वेळा करता तुमचं सौंदर्य मला उसनं द्या. काय म्हटले, तुमचं सौंदर्य मला द्या, मला सुंदर बनवून. आता आपण ही गोष्ट ऐकली असेल की कुठे बाहेर गावी किंवा एखाद्या विशेष कार्यक्रमासाठी जायचं असेल तर आपण कुणाची गाडी उसनी मागतो, कुणाची साडी उसनी मागतो, कुणाचे अलंकार उसने मागतो, पैसे उसने घेतो. पण असं कोणी म्हणतंय का माझ्या सख्या भावाचं लग्न आहे, तुझा गोरा रंग मला 2-3 दिवसाकरता दे, म्हणता येतंय का. नारदजी महाराज म्हटले, मला तुमचं सौंदर्य द्या. विष्णू म्हटले, तथास्तु. पण विष्णूने सुंदर नाही, बंदर बनवलं. नारदजींना माकडाचा चेहरा लावून दिला. म्हटले, वा तुम्ही फार सुंदर दिसताय, जा. नारदजी महाराज गेले, आणि जसे त्या नगरामध्ये गेले, पहिल्या नंबरच्या खुर्चीवर, म्हणजे माझ्याच गळ्यात माळ घातली, जसे पहिल्या नंबरच्या खुर्चीवर बसले, शिवगण सुद्धा आले. विष्णूला सुद्धा आमंत्रित केलेलं होतं, भगवान श्री विष्णू आले. आता ती श्रीमती घरामध्ये त्या ठिकाणून जशी हातामध्ये पुष्पमाला वरमाला घेऊन निघाली. आता जिथे 24 कॅरेट बसलेलं होतं तिथे या माकडाच्या तोंडाकडे कोण बघेल. विष्णू बसलेले होते, म्हणून जशी ती गेली तशी विष्णूच्या गळ्यामध्ये माळ. नारदजींना वाटलं, मी एवढा सुंदर असताना माझ्या गळ्यात का माळ घातली नाही. शिवगण हसायला लागले. नारदजी एकदा तुमचं तोंड बघा आरशात. नारदजींनी शांत जलामध्ये बघितलं, सुंदर नाही, बंदर बनवलेलं होतं. नारदजींना राग आला.
भगवान विष्णू जसे श्रीमतीला घेऊन निघालेले होते, रथात बसले, एका बाजूला लक्ष्मी एका बाजूला श्रीमती, आणि आता रथ निघणार तेवढ्यात नारदजी आले आणि आल्याबरोबर त्या ठिकाणी रागारागाने बोलायला लागले, हे विष्णू, तुमच्यासारखी कपटी या जगामध्ये कोणीही नाही, तुमच्यासारखे स्वार्थी या जगामध्ये कोणीही नाही, तुम्ही स्वतःचं कार्य साधण्याकरता काहीही करतात, तुम्हाला आधीच लक्ष्मी सारखी पत्नी असताना पुन्हा लग्न करायची काय गरज होती? एका भक्ताचं एक लग्न झालं असतं तर तुमचं काय बिघडलं असतं? तुम्हाला काय माहित लग्न मुडल्यानंतर काय दुःख होत, आणि लग्नच झालं नाही तर काय दुःख होत? आताच्या तरुणांना विचारा, ज्यांच्या मित्रांचे झाले परंतु जे अजूनही मुंजाच आहेत, मारुती बनूनच फिरतायत, त्यांना विचारा त्यांचं दुःख काय आहे? नारदजी महाराज म्हणतायत, प्रभो, मी तुम्हाला शाप देतो, हे हरे त्वं महादुष्ट कपटी विश्वमोहन परोचा मायावी मलिनाशया। हे कपटी, हे दुष्ट, हे मायावी, हे मलिन मनाच्या, बघा स्वतःच्या इष्टदेवाला काय काय बोलताय, हे कपटी, हे मलिन मनाच्या, हे प्रभो, माझं लग्न तुम्ही होऊ दिलेलं नाही ना, मीही तुम्हाला शाप देतो, पृथ्वी तलावर तुम्ही सर्वसामान्य मनुष्य बनून जन्माला येणार, तुमचं लग्न होईल पण तुमच्या पत्नीचं हरण होईल, तेव्हा पत्नी वियोग झाल्यानंतर तुम्हाला कळेल काय दुःख असतं। नारदजींनी शाप दिलेला। नारदजी महाराज म्हणतायत, तुम्ही फार स्वार्थी आहात, हलाहल विष काय निघलं महादेवाला दिलं, लक्ष्मी काय निघाली स्वतः घेऊन घेतली, कौस्तुभाने मणी काय दिसला गळ्यात बांधून घेतला, मदिरा काय दिसली दैत्यांना देऊन टाकली। समुद्र मंथनामध्ये ही सगळ्यात जास्त स्वार्थ तुम्ही साधलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी जसा शाप दिला नारदजी महाराजांनी, भगवान परमात्म्याने सगळी माया संहरण केली, ना कोणतं नगर होतं, ना कोणता राजा होता, ना त्यांची मुलगी श्रीमती होती, सगळं गायब झालं। आणि जसं गायब झालं तसं नारदजींना कळालं हे सगळं खोटं होतं, याच्यामध्ये ना श्रीमती होती ना कोणता राजा होता। आणि जेव्हा हे कळालं त्यावेळेस नारदजींना समजलं की माझ्यामध्ये कामही आहे, माझ्या इष्टदेवाला शाप दिला म्हणजे क्रोधही आहे, आणि पत्नी मिळवण्यासाठी जी लालसा होती, कामही आहे, क्रोधही आहे, आणि अहंकार सुद्धा आहे। नारदजी महाराजांना वाईट वाटलं। नारदजी महाराजांनी भगवान परमात्म्याचे पाय धरले, प्रभो मला क्षमा करा, मी तुम्हालाच शाप दिलेला आहे, माझा शाप तुम्हाला लागायला नको। म्हणून त्या ठिकाणी नारदजी महाराज विनंती करू लागलेले आहे। त्यावेळेस श्रीहरी विष्णूंनी सांगितलं, नारदजी महाराज तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शिवजींचं ऐकलं नाही, आधी तुम्ही महादेवाजवळ गेला होता, म्हणून तुम्ही काशीमध्ये जा आणि भगवान महादेवाचं भजन करा, म्हणजे तुम्ही पाप मुक्त होणार। नारदजी महाराज निघाले, काशीमध्ये गेलेले आहेत, आणि काशीमध्ये गेल्यानंतर भगवान महादेवाची विनंती करू लागलेले आहेत। भगवान महादेवाची विनंती करत असताना म्हणतायत,